भरोशावर आपला परिपंच चालतोय, दोन पैशाने पैसा मिळतोय, त्याच्या धंद्याला ठोकर दिलं तर कसं होणार? आपले लहान लहान लेकरे नाही निदान आपल्या लेकराच्या भवितव्याचा विचार तर आपल्याला करावाच लागेल. म्हणून मी बाजारला जाते, पण एकटी कशी जाणार? गोपीकडे जाते आणि गोपीला घेऊन बाजारला निघून जाते. जरी गोपी नाही आली तर चंद्रसखी मावशी आहेच, मावशीला घेऊन जाते. परंतु बाजारला गेल्याशिवाय राहत नाही. गोपीचं घर तर लांब आहे, काहीतरी बोलत चालतच जाते. बाजारी गेली नाही तर माझा परितंत्र कसं चालणार? मला त्यांना आवश्यक आहे. माझ्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल मला बाजारी जाणं आवश्यक आहे. पण कुणासोबत जायचं? अशी करते राधिकेकडे जाते, राधिकेला घेऊन बाजार निघते. कर्नाटकी कशी जामी गाडीला माझ्या साडीला, कर्नाटकी कशी जामी गाडीला माझ्या साडीला.
जय श्री कृष्ण. गोपी काय ग मला एक सांग, काय एवढी सजून बजून कुठे निघाली? अगं काही राहतो का काय झालं? अगं माझ्या गावाची मुजबुची मंडई बरं मुजबुची मंडई असले का जाणं हा? माझा ननद माझी नंदई माझ्या घरी झालं बाई अगं बाई. पाहुणे येणार नाहीत का हा. अगं त्यांचं करता करता हा? दिवस माथ्यावर आला ग असं व्हय? हो पण मला एक सांग काय ग मी बाजारी नाही गेली बरं. तर तू का बरं नाही गेली ग गोपी, तुला काय सांगू, काय तुझ्या भाऊजीने की नाही हा काल भंडाऱ्यावरनं कातीचं कोंबडं आणलं बाई. अगदी नाही बाई हो. आणि त्या कोंबड्याला स्लॅबवरती बांधून ठेवलं. अच्छा तर मला वाटलं गोपी हा की तो कोंबडा पाठीला नक्कीच जाते वाघ देणार. अच्छा फक्त गोपी काय झालं, काय झालं अगं त्या कोंबड्याने की नाही वाघ काय दिलाच नाही आणि तुला त्याला जाग आलाच नाही. खरंच का? तर आपण दोघ्याच तरण्या मुली कसे काय जायचं ग? मला हा तुझ्या म्हणलं राधिका पहिला? आपण दान जवान दोघ्या तरुणी सल्ल्याची रस्ता आणि कसं जायचं बाजार मग एक काम करूया का? काय मावशीकडे जाऊया का? कोणती मावशी का? आता चंद्रसुती मावशी. अच्छा असे का हा? तर चल जायचं चल मग बोलत चला जाऊया का? हो ना ठीक आहे मग. झुडी झुडी वाऱ्या संगा, गारी गारी संगा, या झुडी झुडी वाऱ्या संगा, या गारी गारी संगा, या झुडी झुडी वाऱ्या संगा, या गारी गारी संगा, ये दिलना मावशीचं घर आलंय का ग? आलं परंतु कोणतं होय? अगं ती समजत आहे मावशीने केव्हा घर बनवला? अगं तुला माहित नाही नाही गड्या. प्रधानमंत्री जनधन योजना तिला घरकुल मिळालं या वर्षीच मावशीने घर बांधले हो होय ना फक्त मला एक सांग, काय मग मावशीने वास्तू तर केलाच असेल. केलं बाई पण बोलवलं नाही माहित किती हलकट आहे बा. अगं 5 मुला जेवण घातलं नाही मावशी गरीब आहे हो नाही का? होय ना बरं तुला हे दिसत आहे का? काय मावशीचं दार तर लागलेलं आहे. हो असे घरामध्ये मग आवाज देऊन बघ की. मी देत नाही बाई तू आवाज दे आणि मावशीला बोला मी थकली बाई अगं तुझ्या जर आवाज आले नाही हो का? तुझा आवाज दे येते मावशी लवकर मावशी जा मावशी म्हटलं त्याच्यासाठी मावशी आवर राधा आणि गोपिका घरी आली म्हटलं चंद्रशेखर मावशी गा अगे मावशी
बाबा राजा आणि गोपिका आली जरा घराबाहेर ये बघ. माया चुलीवर कोण बसत? माय चुलीवर बसते का की गमेला भाजल ना. मा काय स्वतः बोलते हा अक्षा मावशी अक्षायला म्हणत आहे म्हणताय का नवीन काकाचे बा हा का त्याला सदस्य आहेत का हो म्हणून मावशी म्हणाली की सतर भोके बनवतात. अच्छा बरं मावशी अरे ग मावशी जशी आज तशीच आहे बाकीचं राहू दे. हा ये काय मावशी जमली आहे? माय मावशी मस्त झटके देवा शिकली तू आपण माये माय होवा या आपणात एवढे झटके देते त्या आपणामध्ये माय बाय किती झटके दिली होती बाई झटके तुम्हाला नाही माहित आहे नाही फक्त दोन माणसाला माहित आहे कोणाले बा एक राजकुमार खंडाऱ्या हा. आणि एक जण तो नंदाला का ते शाही हो 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 त्याला झटके माय माहित आहे माये माय होते झटके त्याला राहते कोणाला झटके माहित हो ना का मा हे मलिंगावाली दिसते मलिंगाचा मिळत पडतो. आपली काही लोक आली झालं हो त्याला आपली काही भारतची करणार म्हणे. हो भारतातली होय होती राहते काय आता माझ्या वहिनी तुझं वाढ येणार आहे. काय मावशी नो म्हणे हा तुझा नो लागली लागली जशी लावडी हो मी उलट्या पायाने चालतो ना रे तशी लागली बाई कोपाडी पेटाळ्याची पेढ्याला झपायची समजलीस का नाही का ते झाली झपायची ना मी इथे घेऊन मार बघ टाकले हो, नेऊन बाळाने या गावच्या शिमीवर आणि पेटवून टाकजा मावशी मावशी मला बगीचा कधी लावलीस का तू फुलायचा हो ओके आपल्या इथं मुंगवले झाले आपल्या इथं मुंगवले कसे कसे तुला माहित आहे? नाही त्याच्यासाठी पाणी आणि खत जास्त लागते हा मला आता समजलं गजरा मोहा पटवाला अखियों ने कैसा डाला गजरा मोहा पटवाला अखियों ने कैसा डाला गजरे मेरी जान आईने में तेरी कुर्बान गजरा मोहा पटवाला अखियों ने कैसा डाला गजरा मेरी जान आईने में तेरी कुर्बान आईने में तेरी कुर्बान
मावशी मावशी नाचता येते त्या जमान्यातली कुठं होणार मी त्या जमान्यातली कुठं खूप का आपले तिरंगा रंगाची पुस्तक खाली असतील ना. बरं मावशी मग तू बगीचा लावली मग कोणत्या कंपनीचा खात मारलीस तो बाई आता नवीन कंपनी निघली सकाळचे पोहोटे सकाळचे पोहोटे हे कोणती कंपनी तुझे अंगे तुला उंगी नाही नाही अगे सकाळचे पोहोटे म्हणजे नाही का ते गल्ली पेढे काही बोलते बाई हो ना हवा ते सारं जाऊ दे तुम्हाला एक सांग हे जाताना कहा ते म्हणजे हा चंद्र मांडली तेवढा मोठा हा चंद्र का रे का बाई? हा चंद्र ना बेटा का बाई? याचा अर्थ समजतं तुला नाही समजते का नाही. नाही समजणार समजणार नाही बेटा हा चंद्र नाही हा माझ्या सौभाग्याचा कुंकू आहे हो हा होता एवढा मोठा हा. याचा अर्थ समजते का तुम्हाला नाही मावशी सांग अवखळण्याची न काळ्या मनाची मला नाही समजलं मावशी नाही अवखळण्याची न काळ्या मनाची बरं पद्माई सन्मानाची गळ्यात अच्छा बाई गेलं का? अव साऱ्या जगाचं वैभव माझ्या कुंकवाच्या तिळात साऱ्या जगाचं वैभव माझ्या कुंकवाच्या तिळात धन्याची न काळ्या मनाची क्या बात है मावशी धन्याची न काळ्या मनाची पद्माई सन्मानाची गळ्यात बरा अव साऱ्या जगाचं वैभव माझ्या कुंकवाच्या तिळात साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या तिळात बरं तुम्हाला सांग मावशी अरे हे एवढी मोठी पंडितची त्याच्या नाकामध्ये घातली कोण्या खात्यानं घडलं ना हे मोऱ्या खात्यानं घडवलं आहे ना दाण्याला पिटलं त्याच्या खंडराय पाठीत हे सांगतो मी ठोकर हा घन त्याचा हो एकटा घनामध्ये पुरी सिटीत करून टाकली बाई बाकीच्या गोष्टी जाऊ द्या पण कशासाठी आला तुम्ही सांगा बरं मावशी तुझ्यासोबत कामच पडलंय का कोणतं काम करायचं का एक मावशी सांगते सांग मावशी हे तू मला लिवा तुझी मावशी आजीवाली हो मावशी हे तू मला लिवा आठवले तुझे गुन्हा माझ्या मनात वाट काय ग तुझं दिलंय सागर माझ्या मनात वाट काय ग तुझं दिलंय सागर मावशी हे तू मला लिवा तुझे गुन्हा मावशी हे तू मला लिवा आठवले तुझे गुन्हा
नाही म्हणतील तर मावशी काही मुदाम देईन ग नाही म्हणतील तर मावशी काही मुदाम देईन ग मावशी हे ती म्हणाली नाही ना काल आपण राहिले तशी लुकलुकी आल्यावर करता आता तसं नाही होय ना. तुला सांगत होती तर मला वाटलं की आमची मावशी दमली तर नाही असं. मला दम नाही येतो गे हो कोणी अजिबात दम नाही येत. हो साठा गेला पण तुझा काटा गेला का वाजू पुढे थोडी लागला का मसी तू मिळाली आठवण तुझे गुन्हा माझ्या मनात वाटत आहे अगं मावशी, माझ्या मनात वाटत आहे तुझं दिलं हे सागर माझ्या मनात वाटत तुझं दिलं हे सागर मावशी हे मावशी. अगं म्हणूनच आम्ही तुझ्याकडे आलो हो त्याचा आधी एक गोष्ट एक आहे ना हो आपण सोडला दयाचा भंडारा सोडला दयाचा भंडारा राजा घरच्या घरी मा म्हणजे याचा धंदा सोडली आणि घरच्या घरीच राहायचं नाही म्हणजे अवत्य पण केलं माहे पण हे पण गेलं नाही म्हणाल पण नाही गेली विवादा मला सांग ते पण गेले ना हे पण आलं म्हणजे हे गाव आहे तुम्हाला नाही समजलं पाहिजे नाही मा ते पण माझं म्हणजे माझं जवान पण असं हे पण म्हणजे माझं माता. माता आता होय. माझं जवान पण गेलं बेटा आणि माता पण गेली मी बाजारला गेली नाही असं सांग तुमच्यासोबत येऊन गेली. माय आम्हाला वेगळंच वाटतं जातो मग आता मी वळून. हा? तुमच्यासोबत येते मा तू इकडे हो बरं कोणत्या बाजूला हो बेटा? हा मान्यवर आमचे शहीर साहेब आझाद सुभान आझाद गुरु सुभान पाटील मुक्का मुजबी शाही नंदलाजी यांच्याकडून आमच्या पार्टीला 101 रुपयाचा सप्लिमेंट आला पार्टीकडून धन्यवाद सत्याचे प्रणाम मावशी तू मला सांग जेव्हा तू आमच्यासारखी अशी तरुणी होती होय ना. तेव्हा असा सोळा हातात अगं हे मावशी, बरं ते जाऊ दे आमच्या दिवस आमच्या सोबत पाचायला करा होय ना. एक लंगडा आहे लंगडे म्हणजे वाचवात त्यांना लंगडी आहे शाळेला काय तुम्ही पोरीबारीची जाता आम्हा हो मावशी, न आजचा जमाना मोठा खराब आहे खरंच बरोबर ना. आहे बेटा खरंच. कोणाच्या नीती नियमाला कोणी सांगणार नाही त्याच्यासाठी बेटा तुम्ही म्हणतात आग्रह करता तर तुमच्यासोबत मी बाजारला येते चला मग चला जायचं.
हात मान ओ धीर धीर हो धीर. सिंगार कसा अगं राधिका राधिका काय अगं सिंगार कशाचा ग तुला माहिती नाही नाही ना ऐकी मग सांगते सांग बरं ठीक आहे सांग ना थोडा सुंदर तरुण नटली
देहा खचतो म्हणजे हृदयविकाराच्या झटक्यानं देहावसन झालं माय बाप म्हणून मला काय अरे राधिका की अगं आपली पूर्वज होय ना शाही हा. त्यांचं निधन झालं होय. तर आपले दुधाचे गुरु हा. समोर काय म्हणतात काय म्हणतात सांग ना राधिका ऐक की मग सांग की ऐक सांगतो गावतो साबोता गावतो साबोता गोकुळच्या गवळणी निघा गोपी अरे राधिका झालंय का ग तुझं बाजार झाला बाई माझा बाजार माय पुरत नाही विकला खरंच झालं ग लोणी सुद्धा विकली सर्व विकलं पण माझे छोटेसे दोन बाळ माझ्या दुधातून कल्पना देखील बाई तर मी काय म्हणते काय म्हणतेस का अगं तू बी टाकून आली मी बी टाकून आली मी पण ठरवलं. आपण एक काम करूया काय त्या करायचं हॉटेलमध्ये जायचं हो तिथं चाय नाश्ता करूया आणि दिवसाच्या घरला जाऊया ठीक आहे चल मग राजबाई चाला ग बाई संसार ताट सुखाचा झाला ग बाई संसार ताट सुखाचा झाला ग बाई संसार ताट सुखाचा झाला ग बाई संसार ताट सुखाचा सच्चिदानंद यार याचा भाऊ सच्चिदानंद यार याचा भाऊ भक्ती भावाने नाचू गाऊ भक्ती भावाने नाचू गाऊ गजरारी नामाचा राजबाई संसार काट सुखाचा राजबाई संसार काट सुखाचा कानकोपी अगदी राधिका काय का खूप दलली बाई मी हा खरंच काय चल मग त्या खुर्चीवर जाऊन बसून घे हो दमली आहेस ना चल जायचं घराला खुर्चीवर बस चल बाई घरी जाऊ आ